वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा काळजाचा थरकाप. कॅनॉलमध्ये कपडे धुताना मामी भाच्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू. संगमनेर शहरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. कॅनॉलमध्ये कपडे धुताना मामी आणि भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संगमनेर शहरातील अमृतवाहिनी माझे घर सोसायटी शेजारी असलेल्या न्यूडो इंटरनॅशनल स्कूलच्या मागील कॅनॉलमध्ये आज ही दुर्दैवी घटना घडली. कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा आणि तिच्या 9 वर्षांच्या भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ज्योती प्रकाश आवारी वय 40 आणि अथर्व राहुल बागड वय 9 राहणार विटेता अकोले हे दोघे कॅनॉलवर कपडे धुत असताना अचानक पाय घसरल्याने वाहत्या पाण्यात ओढले गेले. दोघे बुडत असल्याचे पाहून परिसरातील महिलांनी आरडाओरडा केला. त्यानंतर जवळील शाळेच्या बस चालकाने धाव घेत दोघांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अथर्व हा अकोले तालुक्यातील विटे गावचा रहिवासी असून मामाकडे संगमनेर येथे राहत होता. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेद बातमीसाठी रफिक शेख, अहिल्यानगर.